नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमजी वर्सच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बोलणार आहोत इमॉर्टल आयर्न फिस्ट बद्दल. याचं नाव आहे डॅनी रँड. डॅनी हा 66वा आयर्न फिस्ट आहे. शो लाव द अनडाईंग ड्रॅगनला हरवणारा तो 66वा व्यक्ती आहे. त्यामुळे त्याला आयर्न फिस्टची शक्ती मिळाली आणि तो आयर्न फिस्ट बनला. हे आपल्याला दिसून आलंय इमॉर्टल आयर्न फिस्ट कॉमिकच्या दुसऱ्या इश्यूमध्ये. एकदा आपल्या आयर्न फिस्टचा देहांत झालेला होता, पण इथे एक ट्विस्ट आहे. तेव्हा त्याच्या जागी हिलथ्री द इम्पोस्टर होता, जो हिलथ्री या प्राण्यांच्या जमातीपैकी एक आहे. सगळ्यांना वाटलं होतं की डॅनी मरण पावलाय, पण नाही. जो खरा डॅनी होता तो कैद होता. हे आपल्याला दिसून आलंय एका कॉमिक सिरीजमध्ये, पॉवर मॅन अँड द आयर्न फिस्ट, इश्यू नंबर 118 ते 120. आयर्न फिस्ट आपल्या चीचा वापर फक्त आपला आयर्न फिस्ट पंच देण्यासाठी नाही करत, तो इतरांना बरे पण करू शकतो. तसेच शरीरातील काही विषारी घटक पण काढू शकतो. हे आपल्याला दिसून आलंय मार्वेल प्रीमियरच्या इश्यू नंबर 15. तर आयर्न फिस्टने इमॉर्टल वेपन्स आणि 7 कॅपिटल सिटीज ऑफ हेवन यांची स्थापना करण्यास मदत केली होती. यावेळेस डॅनीला कळलं होतं की आपल्यासारखेच इमॉर्टल वेपन्स आहेत वेगवेगळ्या शहरामध्ये. तेव्हा त्यांनी सगळ्यांना एकत्र आणलं आणि तयार केलं 7 कॅपिटल सिटीज ऑफ हेवन. हे आपल्याला दिसून आलंय इमॉर्टल आयर्न फिस्टच्या कॉमिक इश्यू नंबर 8 मध्ये. डॅनी हा इमॉर्टल आयर्न फिस्ट जरी असला, खूप वेळा असं झालंय की जेव्हा त्याने स्वतःची ची थोडक्यात गमावली आहे, त्यामुळे त्याला खूप वेळा आपली शक्ती परत मिळवण्यासाठी शोध मोहीम करावी लागली होती. हे आपल्याला दिसून आलंय आयर्न फिस्ट द लिव्हिंग वेपनच्या पहिल्या इश्यू मध्ये. तर काय म्हणता मंडळी, आपला इमॉर्टल आयर्न फिस्ट कसा वाटला? तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल, खाली कमेंट करून सांगा लगेच. आणि लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत आणि तुमच्या फॅमिली सोबत. चला तर मग भेटूया उद्या ल्यूक केज सोबत. बाय बाय.